रेशन कार्ड धारकांना 9,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्र्यांनी केली सगळ्यात मोठी घोषणा. होय, 5 मिनिटांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा GR आला आहे. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पाठवले जाणार आहेत. हा GR तुम्ही पाहू शकता. तुमचा भरोसा बसत नसेल पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे. कारण की रेशन कार्ड धारतात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. फक्त एक छोटासा अर्ज करायचा आणि 48 तासात हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर या 4 नियमांत बसत असाल तर तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा निवडणुकीच्या वेळेस केली होती, पण त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. आता हे जे 9,000 रुपये अनुदान आहे हे सगळ्या रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही. जे रेशन कार्ड धारक या 4 नियमांत बसतील आणि ज्यांच्याकडे ही कागदपत्रे असतील फक्त त्यांनाच हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. याच्यासाठी काही विशेष पात्रता सरकारने ठेवलेली आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही पात्रता नेमकं काय आहे, कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, कोणते 4 नवे नियम याच्यासाठी लावण्यात आलेले आहेत, तसेच हे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणत्या बँकेचे खाते लागणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. पहा, हा 9,000 रुपयांचा विषय आहे. लक्षात घ्या, 9,000 रुपये दर वर्षाने तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच हे सरकार अजून कमीत कमी 5 वर्षे आहे तर 45,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की तुमचे 9 नाही तर 45,000 रुपयांचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल, पण रेशन कार्डवर पैसे वाटप हे पूर्वीपासून सुरू झाले होते. पण बऱ्याचशा लोकांनी याचा लाभ घेतला. गुपचूपपणे कुणीच कोणाला काही अटी सांगितल्या नाहीत व त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा यावर अर्ज भरण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. आणि यासाठी मुदत फक्त 2 ते 3 दिवसांचीच दिली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की व्हिडिओमध्ये आपण सगळी याची अर्जाची पद्धत, कोण कोण पात्र आहेत, कसे पैसे खात्यावर येतात, लोकांना आत्तापर्यंत किती पैसे आले, सगळी सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे. आता सरकारचा जो नवीन GR आला आहे त्या GR मधून आपण माहिती देत आहोत. त्यामुळे माहिती ही पूर्णतः अधिकृत माहिती आहे. आता पहा, ज्यांच्याजवळ रेशन कार्ड आहे अशा लोकांना 9,000 रुपये आता मिळणार आहेत. कालपर्यंत फक्त चर्चा होती, पण आज GR आल्यामुळे हे आता फिक्स झाले आहे. राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकांना याचा थेट फायदा पोहोचणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज करायचा आहे. तो अर्ज तुम्ही स्वतः सहज करू शकता. अर्ज नीट भरून दिला की पुढील 2 दिवसांच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने हे आदेश लागू केले आहेत. त्याची जी यादी आहे ती अधिकृत यादी देखील तुम्हाला येथे दाखवण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचा हा मूळ GR देखील समोर आहे. आता रेशन कार्ड असलेल्या प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत. ही संपूर्ण सविस्तर माहिती नीट समजून घ्या. कोणती कागदपत्रे लागतील, सरकारी GR काय सांगतो आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे, तसेच अर्ज कुठे जमा करायचा हे सर्व जाणून घ्या. कोणतीही चूक करू नका, कारण एक जरी चूक झाली तरी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. केंद्र सरकारने पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांना एक विशेष सूचना दिली होती आणि त्या सूचनेचे जर तुम्ही पालन केले नाही तर हे पैसे मिळणे कठीण होईल. त्यातच महाराष्ट्र सरकारचा हा महत्त्वाचा GR आला आहे, जो राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे आता तुम्हाला एक काम तातडीने करावे लागणार आहे आणि त्यानंतरच या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. अगदी मनापासून ऐका. तुमच्याकडे सध्या कोणते रेशन कार्ड आहे, कोणत्या रंगाचे कार्ड तुम्ही वापरता, तुम्ही रेशन कार्डचा नियमित वापर करता का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण रेशन कार्डाबाबत एक गोष्ट तुम्हाला आता तातडीने करायची आहे. हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील आणि 9,000 रुपये कसे मिळतील हे मी पुढे सांगणारच आहे. यासाठी 5 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. एक अर्ज तुम्हाला पूर्ण भरावा लागेल आणि तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. 36 जिल्ह्यांमधील जी गोरगरीब जनता आहे, जे रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना ही मदत मिळणार आहे. आता पात्रतेचे 5 महत्त्वाचे नियम नीट ऐका. या अटींमध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला या यादीत नाव लावता येणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. प्रत्येक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अर्ज कुठे आणि कसा करायचा यात थोडी जरी चूक झाली किंवा एखादे कागदपत्र राहिले तरी रेशन कार्डवर पैसे येत नाहीत. अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात याची घोषणा केली होती, पण बऱ्याच लोकांना याचा लाभ मिळाला नाही, कारण कागदपत्रे कोणती आणि अर्ज कुठे करायचा हे कुणालाच माहीत नव्हते. यासाठी पहिली अट काय आहे ते नीट ऐका.
पहिली अट अशी की तुम्ही रेशन कार्ड धारक असणे आवश्यक आहे. त्यामध्ये पिवळे आणि केशरी या 2 रेशन कार्डांनाच हे पैसे दिले जाणार आहेत. दुसरी अट देखील नीट समजून घ्या. आता अर्ज कोणता आणि कसा भरायचा, किती कागदपत्रे लागतील हे मी शेवटी सांगतो. आधी पात्रता लक्षात घ्या. तुम्ही जर पात्र असाल तर कमेंट करा. दुसरी अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. ज्यांचे उत्पन्न 2.5-3 लाखांच्या आत आहे त्यांनाच हा फायदा मिळणार आहे. अशाच रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जाईल. आता 3 लाखांच्या आत म्हणजे 2.5 लाख, 2 लाख किंवा 1 लाख उत्पन्न असेल तरी चालेल, पण 3 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर कदाचित तुम्हाला लाभ मिळणार नाही. तिसरा नियम काय आहे तो लक्ष देऊ नये का? उत्पन्नाचा हा नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्ज नक्की कुठे द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा पात्रता स्पष्ट झाली की लगेच अर्जाकडे वळूया. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यात 4 ते 5 कागदपत्रे लागतील. 2026 सालासाठी ही अगदी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला कागदपत्रे गोळा करून अर्ज भरायचा आहे आणि संबंधित कार्यालयात जाऊन तो द्यायचा आहे. कुठेही ऑनलाईन न जाता तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. कागदपत्रे देखील ऑफलाईन तयार ठेवायची आहेत आणि अर्जाला झेरॉक्स जोडून ती जमा करायची आहेत. दुसरी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जर हा लाभ हवा असेल तर तुमच्या घरात एकही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. जर तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला असेल, मुलगा पोलीस असेल, सैन्यात असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागात अधिकारी असेल किंवा एसटी महामंडळ, नगरपालिका यांसारख्या बोर्डावर काम करत असेल तर चालणार नाही. तुमच्याकडे रेशन कार्ड असले तरीही सरकारी नोकरी घरात असेल तर लाभ मिळणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला रेशन कार्डावर पैसे हवे असतील तर तुमच्या कुटुंबात कुणीही पेन्शन घेणारी व्यक्ती नसावी. म्हणजेच सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन पेन्शन घेणारे कुणीही नसावे. सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी घरात नसावा. अशा कडक सूचना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत ते नीट सांगितले जाईल. कागदपत्रे दिली की 2 दिवसात बँक खात्यात पैसे येतील. चौथी अट पहा, हे रेशन कार्डावर मिळणारे पैसे आहेत आणि यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डला लिंक असणे अनिवार्य आहे किंवा रेशन दुकानातील मशीनवर तुमची KYC झालेली असावी. आता कागदपत्रे किती लागतील ते पहा. तुमच्या 7-12 उतार्यावर तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 5 एकरपेक्षा कमी जमीन असणे ही एक महत्त्वाची अट आहे, हे लक्षात ठेवा. तसेच तुमच्या घरात कोणतीही 4 चाकी गाडी नसावी. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कार्ड असेल, पण जर 4 चाकी गाडी असेल किंवा उत्पन्न 3 लाखांच्या वर असेल किंवा जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. तुम्ही तुमच्या तालुक्यात जाऊन विचारू शकता. आता कुठे विचारायचे, अर्ज कसा भरायचा आणि कोणते कागदपत्र लागेल हे सर्व मी लगेच सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता नीट ऐका. पहिलं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं ओळखपत्र, ज्यासाठी आधार कार्ड असणं सक्तीचं आहे. दुसरं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तुमची कमाई ठराविक मर्यादेत आहे हे दाखवण्यासाठी हा पुरावा लागेलच. आधी पिवळ्या कार्डासाठी 15,000ची आणि केशरीसाठी लाखाची अट असायची, पण आता मात्र तुम्हाला अगदी फ्रेश आणि नवीन उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आधार किंवा पॅन कार्डची गरज पडेल. पॅन कार्डमुळे तुमची आर्थिक कुंडली सरकारला सहज तपासता येते, म्हणून ते मागतात. त्यानंतर तुमच्या जमिनीचा 7-12 उताना तयार ठेवा, ज्यामुळे तुमची शेती नक्की कुठे आणि किती आहे हे स्पष्ट होईल. तुमची जमीन 5 एकरपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल, अन्यथा तुम्ही बाद व्हाल. आणखी एक जीवनावश्यक गोष्ट म्हणजे बँकेचं पासबुक. या पासबुकची झेरॉक्स एकदम स्वच्छ काढा. त्यावर तुमचा IFSC कोड आणि खाते क्रमांक स्पष्ट दिसला पाहिजे. शक्यतो पोस्ट बँक, SBI किंवा HDFC सारख्या मोठ्या बँकांचंच खातं वापरा आणि ते आधारला लिंक आहे का हे खात्री करून घ्या. बघा, काही लोक सोसायट्या किंवा पतसंस्थेचे नंबर देतात, पण तिथे पैसे जमा व्हायला खूप अडचणी येतात. त्यामुळे फक्त सरकारी किंवा राष्ट्रीयकृत बँकेचाच तपशील द्या. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 14 जिल्हे फायनल झालेत. नीट ऐका. ते जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ. हे सर्व जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात मोडतात. येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार निधीचं वाटप होणार आहे. हे पैसे मुख्यत्वे त्या शेतकऱ्यांसाठी आहेत ज्यांच्या नावावर जमीन आणि रेशन कार्ड आहे.
मग आता तुम्हाला करायचंय काय? तर लगेच तुमच्या जवळच्या रेशन दुकानात धाव घ्या. तिथून अर्ज मिळवा आणि त्यावर आधार, पॅन, 7/12, उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्डची झेरॉक्स लावून फोटोसह तिथे जमा करा. तुमची ई-केवायसी झाली नसेल तर काम होणार नाही. ती आधी पूर्ण करा आणि मगच फॉर्म भरा. सरकारी जी-आर आणि नियम तर पाहिलेच, पण एक गोष्ट नीट लक्षात घ्या, ही संधी पुन्हा मिळणार नाही. गेल्या वेळी जेव्हा अशीच योजना आली होती तेव्हा केवळ माहिती नसल्यामुळे हजारो लोकांचे पैसे आले नव्हते. जर तुम्ही आता आळस केला किंवा विचार करत बसलात तर तुमच्या हक्काचे 9,000 रुपये आणि पुढच्या 5 वर्षाचे 39,000 रुपये कामचे जातील. सरकारकडे बजेट मर्यादित असतं आणि आधी येणाऱ्या प्राधान्य यानुसार हे पैसे वाटले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ संपला मी सांगतोय ती स्टेप फॉलो करा, नाहीतर नंतर पश्चाताप करून फायदा होणार नाही. आता लक्ष देऊ नका. तुम्हाला नक्की काय करायचे? पहिली पायरी, सगळ्यात आधी तुमचं रेशन कार्ड काढा आणि त्यावर आधार नंबर लिंक आहे का ते तपासा. जर लिंक नसतील तर उद्या सकाळी रेशन दुकानात जाऊन ते लिंक करून घ्या. दुसरी पायरी, तुमच्या तहसील ऑफिसमध्ये किंवा सेतू केंद्रात जाऊन उत्पन्न दाखला काढा. लक्षात ठेवा, दाखला 3 लाखांच्या आतला हवा. तिसरी पायरी, तुमच्या बँक खाते क्रमांक एकदा तपासा. जर तुमचं खातं एखाद्या छोट्या पतसंस्थेत असलं तर तिथे पैसे यायला अडचण येते. शक्य असेल पोस्टाचं किंवा स्टेट बँकेचं खातं त्याला जोडायला. दुसरी पायरी, अर्जाचा नमुना तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे उपलब्ध आहे. तो फॉर्म नीट भरून त्यावर स्वतःचा फोटो लावा आणि सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडून तिथे जमा करा. आता मला एक सांगा, तुमचा रेशन कार्डचा रंग कोणता आहे? पिवळा की केशरी? आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात? खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि रेशन कार्डचा रंग नक्की टाका, कारण ज्या जिल्ह्यांच्या जास्त कमेंट्स येतील त्या जिल्ह्यांची लाभार्थी यादी कशी पाहिजे यावर मी पुढचा व्हिडिओ तातडीने बनवेन. जर तुम्हाला अर्जात काही अडचण येत असेल तर तसंही कमेंटमध्ये सांगा. मी स्वतः तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनी, तुमच्या फायद्याचे आहे, पण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू कुटुंबाला 9,000 रुपये मिळू शकतात. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून घंटी वाजवा, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. वेळ खूप कमी आहे, कामाला लागा. धन्यवाद.